नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूया छोलेची भाजी। त्या दिवशी आपण भटुरेची रेसिपी शेअर केलेली, आज आपण छोलेची रेसिपी शेअर करूयात। तर शिजवलेले छोले घेतलेले आहेत, कांदा बारीक चिरलेला, हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरी, हळद, जिरे, कांदा लसूण मसाला, तेल, मीठ आणि छोले मसाला घेतलेला आहे। तर चला तर तयार करूयात आपण छोलेची भाजी। एका टोपामध्ये तेल ॲड केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण जिरे ॲड केलेलं, जिरं तडतड वाजल्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची ॲड केलेली आहे, नंतर एक तमालपत्र टाकलेलं आहे, नंतर आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करणार आहोत। कांदा ॲड करून घेतल्यानंतर तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा। कलर चेंज झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत। अद्रक लसूण पेस्ट भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी टाकली। टोमॅटो प्युरी भाजण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकतो। बघू शकता तेल कशा पद्धतीने सुटलेलं आहे टोमॅटो प्युरीला। तेल बाजूला झालं की त्याच्यामध्ये आपण हळद टाकलेली थोडीशी आणि कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे। ते व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे ते मिश्रण, आणि नंतर याच्यामध्ये आपण जे शिजवलेले छोले होते ते ॲड करणार आहोत। ते ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला ज्या पद्धतीने ग्रेव्ही हवी छोलेची त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता। बघू शकता कशा पद्धतीने मी किती पाणी ॲड केलेलं आहे। मला काही जास्त पातळ भाजी नको होती, त्याच्यामुळे मी थोडंसंच पाणी ॲड केलेलं आहे। आणि याच्यामध्ये आपण आता छोले मसाला ॲड केलेला आहे। ही भटुऱ्यांबरोबर खूप सुंदर भाजी लागते छोलेची। तर कोथिंबीर ॲड केलेली आहे, तर रेडी आहे आपली छोलेची भाजी। तर आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन असं सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपीचा आस्वाद घेत जा। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूया छोलेची भाजी। त्या दिवशी आपण भटुरेची रेसिपी शेअर केलेली, आज आपण छोलेची रेसिपी शेअर करूयात। तर शिजवलेले छोले घेतलेले आहेत, कांदा बारीक चिरलेला, हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरी, हळद, जिरे, कांदा लसूण मसाला, तेल, मीठ आणि छोले मसाला घेतलेला आहे। तर चला तर तयार करूयात आपण छोलेची भाजी। एका टोपामध्ये तेल ॲड केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण जिरे ॲड केलेलं, जिरं तडतड वाजल्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची ॲड केलेली आहे, नंतर एक तमालपत्र टाकलेलं आहे, नंतर आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करणार आहोत। कांदा ॲड करून घेतल्यानंतर तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा। कलर चेंज झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत। अद्रक लसूण पेस्ट भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी टाकली। टोमॅटो प्युरी भाजण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकतो। बघू शकता तेल कशा पद्धतीने सुटलेलं आहे टोमॅटो प्युरीला। तेल बाजूला झालं की त्याच्यामध्ये आपण हळद टाकलेली थोडीशी आणि कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे। ते व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे ते मिश्रण, आणि नंतर याच्यामध्ये आपण जे शिजवलेले छोले होते ते ॲड करणार आहोत। ते ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला ज्या पद्धतीने ग्रेव्ही हवी छोलेची त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता। बघू शकता कशा पद्धतीने मी किती पाणी ॲड केलेलं आहे। मला काही जास्त पातळ भाजी नको होती, त्याच्यामुळे मी थोडंसंच पाणी ॲड केलेलं आहे। आणि याच्यामध्ये आपण आता छोले मसाला ॲड केले।